खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 मधील गार्डन प्लॉटची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या गार्डनमध्ये सांडपाणी साचलेले आहे। त्यातच मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यामुळे येथे डास आणि मच्छरांचा अक्षरशः अड्डा तयार झाला आहे। स्थानिक रहिवाशांच्या मते या साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढला आहे। विशेष म्हणजे या गार्डनमध्ये दररोज लहान मुले खेळण्यासाठी येतात, मात्र येथे उघडा डीपी लाईट, साचलेले घाण पाणी आणि अस्वच्छ परिसर असल्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या गंभीर परिस्थितीकडे खोपोली नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे। तात्काळ गार्डनची स्वच्छता करून साचलेले पाणी काढावे, गवत कापावे आणि उघडे विद्युत साहित्य सुरक्षित करावे, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे। नमस्कार, मी आम आदमी पार्टी तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड बोलते। सीलफाटा परिसरात हा गार्डन आहे। माझे नगरसेवक राजेंद्र शेठ साखरे यांनी हा प्लॉट गार्डनसाठी राखीव केला होता आणि राजेंद्र शेठ साखरे यांनीच गार्डन बनवला होता। त्यानंतर खोपोली नगरपालिकेने किती वेळ याची निधी पाठवली हे नगरपालिकेला जाणीव आहे, आम्हाला काही जाणीव नाही। वारंवार नगरपालिकेला अर्ज देऊनसुद्धा नगरपालिका या गार्डनकडे लक्ष देत नाही। कारण या बाजूला जेवढे काय नागरिक राहतात ते गोरगरीब नागरिक राहतात, त्यांची मुलं खेळायला येतात। त्या गार्डनमध्ये एवढी घाण आहे का हिशोबाच्या बाहेर आणि मच्छर होण्याची संभावना आहे, डेंग्यू पण होऊ शकतो। आणि जर गोरगरिबाला डेंग्यू झाला तर जिम्मेदार कोण? वारंवार नगरपालिका अर्ज देऊनसुद्धा नगरपालिका याकडे लक्ष देत नाही, त्याचं कारण काय? त्या जागेवर किती घाण आहे पाहून घ्या। हे पाणी भरलेलं आहे आणि जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड पुरा तुटलेला आहे। इथं लहान मुलं खेळतात आणि ह्या जागेवर घाण पाणी आहे, पाहून घ्या। गवत उगलेलं आहे आणि इथं लहान पोरं खेळतात आणि या लहान पोरं कधी पडलं आणि डोक्याला लागलं ते जिम्मेदार कोण? इथं दगड आहेत, त्याकडे नगरपालिका लक्ष देतील का? राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र।